नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारामध्ये मी आपलं स्वागत करते। प्रथम तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण नैवेद्यासाठी आवर्जून केले जाणारे पंचखाद्य कसे करायचे ते पाहणार आहोत। पंचखाद्य नेहमी साखरेचे केले जाते, पण इथे मी गुळापासून पंचखाद्य केले आहे। हे पंचखाद्य अगदी झटपट 10 मिनिटात तयार होते। यासाठी 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा खीस लागणार आहे। हा खीस मिक्सरवर एकदा फिरवून घ्यायचा। आता कढईत खोबऱ्याचा खीस आणि 1 चमचा तूप घालून खोबरं खमंग खुसखुशीत भाजून घ्यायचं। खोबरं भाजत असताना त्यात 1 मोठा चमचा खसखस घालायची, पाववाटी मिक्स ड्रायफ्रूटचे काप घालायचे आणि हे मिश्रण करपू न देता सतत हलवत लालसर रंगावर भाजून घ्यायचे। फ्रेंड्स, पंचखाद्याचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे। तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। खोबरं छान खरपूस भाजून झालं आहे। आता कढई खाली उतरून हे मिश्रण थोडं थंड होऊ द्यायचे। आता यात 1 टीस्पून वेलची पावडर घालायची, अर्धी वाटी गूळ पावडर घालायची। मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। फ्रेंड्स, माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। फ्रेंड्स, तुम्हाला माझ्याकडून कोणत्या रेसिपी पाहण्यास आवडतील हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा। 2 चमचे खारीक पावडर घालायची। मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे। झटपट पंचखाद्य तयार आहे। पंचखाद्यावर वरून गुलाब पाकळ्या ड्रायफ्रूट घालायचे। फ्रेंड्स, तुम्हाला गुळ पंचखाद्याची रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।